नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती 2025 यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जाणारे एक पद स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाबद्दल नेमक्या याच्या पात्रता काय आहेत आणि नेमका तांत्रिक घटकामध्ये नेमका याचा अभ्यासक्रम काय आणि नेमकी जाहिरात कधी येईल आणि जाहिरात आल्यानंतर राहिलेल्या दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहे। बघा की नुकतंच जे काही सरळ सेवा भरतीमध्ये जे काही नगर परिषद आहे, नगर परिषद प्रशासन संचालन 29 मे 2025 च्या एक पत्र होतं। या सूचनेनुसार वेळपत्रकात विधित पद भरती नियोजन केलं, जे की 30 सप्टेंबर 2025 पूर्वी काय संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडायची आहे। तर यामध्ये जसं की सरळ सेवा कोट्यामध्ये गटकच्या 2151 पद आहेत आणि गट क ड मार्फत 987 एवढे पद आहेत। म्हणजे जिल्हाधिकारी नेमून एका कंपनी सोबत एक टीसीएस कंपनी किंवा आयबीबीएस शक्यता कोणी टीसीएस मार्फत ही पेपर घेतला जाणार आहे। हे 15 जुलै ठरेल आणि पद भरती जाहिरात सुद्धा काय 15 जुलै लक्षात घ्या। काय या जून मध्ये हे कंपनी फिक्स होईल कोण पेपर घेणार आहे आणि 15 जुलैला काय जाहिरात प्रसिद्ध होईल। लक्षात घ्या कधी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे 15 जुलै। 15 जुलैला काय 15 जुलैला जाहिरात प्रसारित होऊन जाईल बघा। आणि अंतिम परीक्षा निकाल काय सप्टेंबर महिन्यापर्यंत होऊन जाईल। म्हणजे जाहिरात आल्यापासून 45 दिवसाच्या आतमध्ये एक्झाम घेऊन संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडेल आणि 30 सप्टेंबर पूर्वी संपूर्ण भरती प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे बघा। आता मूळ मुद्दा म्हणजे काय याचं बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ही जी भरती आहे तर यासाठी जी काही पात्रता आहे यासाठी तुम्हाला 1 वर्षाचा विविध केलेला जो काही सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स तुमच्याकडे असला पाहिजे किंवा त्याचबरोबर काही जण आता एक नुकतीच मागणी आहे नवीन याच्यानुसार की तुमचं मागचं जे शिक्षण आहे 12वी पर्यंत तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असलं पाहिजे। तर या बाबतीमध्ये अजून काही हे नाही, ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस पूर्ण काय माहिती मिळून जाईल, कारण की सर्वसामान्य सर्वांसाठी हे काय पद भरले जाणार आहे बघा। तत्पूर्वी स्वच्छता निरीक्षक भरतीची तांत्रिक घटकाची बॅच आहे, याच्यामध्ये संपूर्ण 80 मार्काची तयारी होऊन जाईल। लक्षात घ्या काय 80 मार्काची तयारीसाठी संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर होऊन जातील। नगर परिषद महानगरपालिका आरोग्य विभाग सर्वांमार्फत काय हे पद भरती होतले आहे। 499 संपूर्ण बॅच हे होऊन जाईल। याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स सुद्धा मिळून जाईल। काय होतील पीडीएफ नोट्स सहित तुम्हाला हे संपूर्ण प्राप्त होणार आहे। त्यासाठी तुम्हाला त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचे, अडचण असली हा नंबर आहे 7387505802 बघा। नेमके याच्या पात्रता काय शैक्षणिक पात्रता काय बघा। हे जे पद आहे नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवामध्ये जे की स्वच्छता निरीक्षक गट क अ श्रेणीमध्ये येणार जे पद आहे अ श्रेणीमध्ये असणार याची जी काही पात्रता आहे लक्षात घ्या। पात्रता लक्षात घ्या की मान्यता प्राप्त कोणत्याही शाखेची पदवीधारक म्हणजे एनी डिग्री काय सध्या काय सांगितलेले याच्यानुसार एनी डिग्री कोणतीही डिग्री चालणार आहे। नवीनचा अजून जीआर आलेला नाही तोपर्यंत जवळपास सर्वांनी याचा काय अभ्यास करून तयार असणं गरजेचं आहे बघा। त्यानंतर दुसरे हे आहे मान्यता प्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असला पाहिजे। म्हणजे तुमच्याकडे काय एक कोर्स असला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचं काय पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे। हे कोणते गट क अ श्रेणीमधलं आणि दुसरं एक पद भरलं ते स्वच्छता निरीक्षक गट क श्रेणी ब मधील। यासाठी सुद्धा काय तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे, पदवीधारक तो विद्यार्थी असला पाहिजे। त्याचबरोबर मान्यता प्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यास केला जो कोर्स आहे हा तुमचा झालेला असला पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा पुरेसं असणं आवश्यक आहे। ठीक आहे, या संदर्भातली संपूर्ण हे आहे बघा। आता नेमकं जे काही विशेष अर्हता सांगितल्या तर विशेष अर्हता बघताना आपल्याला जसं की स्पष्टीकरणामध्ये नगर परिषद कर्मचारी याचा अर्थ तो असला पाहिजे, मंजूर केलेल्या तारखेपासून ते असलं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे अनुभवाची गणना ही अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास गणण्यात येईल। म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला काय 2 ठिकाणचा हे लागतो तर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला हे असलं पाहिजे अनुभव प्रमाणपत्र संचालनाकडून निश्चित करण्यात आलेल्या विविध नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे। आणि यामध्ये एक आहे विशेष अर्हता ज्यावेळेस तुम्हाला मागितली त्यावेळेस अनुभव प्रमाणपत्र फक्त मुख्याधिकारी यांनी स्वतःच्या स्वाक्षरीत केलेलं आणि त्या जाहिरातीनंतर देण्यात आलेलं काय या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे। अशा स्वरूपाचं काय याचं हे पात्रतेचे निकष आहेत बघा। त्यानंतर याचा पूर्ण अभ्यासक्रम बघितला एकूण तुम्हाला पेपर 2 असतात। एक आहे तुमचा साधा पेपर सर्वसामान्य असणारा आणि तो तांत्रिक घटकाचा पेपर आहे जसे की मराठी आहे, इंग्रजी आहे, त्यानंतर सामान्य बौद्धिक चाचणी अशा स्वरूपाचं काय तुम्हाला एकूण तुम्हाला याच्यामध्ये 200 लक्षात घ्या 100 प्रश्न असतील 200 मार्कांसाठी आणि वेळ तास तुम्हाला काय 2 तासामध्ये संपूर्ण पेपर हा काय सोडवायचा आहे। अशा स्वरूपाचं पेपरचं स्वरूप आहे। आपण फक्त जास्त काय तांत्रिक घटकावर भर देणार काय तांत्रिक घटक येतं तुम्हाला 40 प्रश्न 80 मार्कासाठी विचारले ते 50 मिनिटाचा साठी वेळ आहे बघा। मग या तांत्रिक घटकाची तयारी करण्यासाठी आपलं ई बुक नोट्स आहे आणि पुस्तक सुद्धा काय लवकरच प्रकाशित होणार। हे पुस्तक तुम्हाला काय ई स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहे काय ई स्वरूपामध्ये सुद्धा पुस्तक उपलब्ध आहे। 149 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन ऍप वर काय संपूर्ण नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल। चला बघा याच्यामध्ये संपूर्ण घटक तुमचे
पेपर 2चे कव्हर केले जातील बघा. अभ्यासक्रम काय याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना कशा प्रकारे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरोग्य विभाग जबाबदाऱ्या कोणत्या, संसर्गजन्य असंसर्गजन्य आरोग्य विज्ञान, आजार प्रसार नियंत्रण आहे, साथीच्या रोगाचा प्रसार नियंत्रण, जनजागृती व्यवहार विज्ञान कसं आहे, त्यानंतर माता बाल कल्याण काय, पोषण लसीकरणचा भाग आहे, त्यानंतर व्यक्तिगत स्वच्छता प्रथमोपचार कशा प्रकारे करायचा, जनसंख्या जनसांख्यिकी विज्ञान आहे, जन्म मृत्यू कायदा आहे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहे, त्यानंतर राष्ट्रीय विषयक सांख्यिकी माहिती, महाराष्ट्र नगर परिषद औद्योगिक अधिनियम जो काही 1965 मधील आरोग्य स्वच्छते विशेष तरतुदी कोणत्या केल्या हे सुद्धा याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर पर्यावरण संवर्धन आणि सफाई कामगार आवश्यक हाताळी व्यवस्थापन हा त्याला पहिला घटक जो काही सार्वजनिक आरोग्याशी आहे. हा सर्व आरोग्यविषयक परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण हा घटक आहे. म्हणजे एकदा हा घटक केला हा सर्व पेपरसाठी तुम्हाला कामात पडणार आहे बघा. त्यानंतर दुसरा टॉपिक याच्यामध्ये स्वच्छता व्यवस्थापन. ही स्वच्छता निरीक्षक जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, तुम्ही अधिकारी झालं तर घनकचरा व्यवस्थापन नियम कोणते आहेत, त्यानंतर जैववैद्यकीय कचरा काय, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर काय, मलजलाचे जल व्यवस्थापन, शौचालयाचे प्रकार कोणते आहेत, यात्रा शिबिर सणांच्या दरम्यान करायची कोणती स्वच्छता, कशा प्रकारे आपण तिथे स्वच्छता असली पाहिजे, ई कचऱ्याच्या विविध स्त्रोतांचे नियोजन केंद्र संकलन कसं असलं पाहिजे, ई कचरा म्हणजे काय, गार्डन वेस्ट, घरगुती धोकादायक कचरा, बांधकाम पाडकाम सीडी याच्या संदर्भात व्यवस्थापन हे संपूर्ण घटक आहे तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत बघा. पुढचा महत्त्वाचा घटक की ओला कचरा जिरवणे तंत्रज्ञान प्रणाली नवीन टेक्नॉलॉजी स्वरूपामध्ये असणारा, त्यानंतर हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे, त्याचं पुनर्वसन करणे यासाठी मंजुरी ऍक्ट जो 2013 आहे हा कायदा सुद्धा काय बॅच मध्ये संपूर्ण कव्हर केला जाईल. त्यानंतर पर्यावरण कोणते महत्त्वाचे कायदे आहेत, चळवळी कोणते आहेत, अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापना, नॅशनल ग्रीन ट्रिब्युलेशन कायदा व्यवस्थापन काय, त्यानंतर काय नवीन संगणक ज्ञान नवीन तंत्रज्ञान हे सुद्धा तुम्हाला तांत्रिक घटकामध्ये अभ्यासायचं आहे बघा. भौगोलिक माहिती प्रणाली जिओ टॅगिंग कशाला आहे, मासिक अहवाल, QR रीडिंग QRF आहे, त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन रोबोटिक्स तंत्रज्ञान आहे, आणि महाराष्ट्रातील नागरी प्रशासन जो घटक आहे हा संपूर्ण घटक तुम्हाला काय तांत्रिक घटकामध्ये विचारला नाही. लक्षात घ्या संपूर्ण तुम्हाला काय हे 80 मार्काचं लक्षात घ्या. याच्यावर किती तुम्हाला 40 प्रश्न हे 80 मार्कासाठी इथं विचारल्या जाणार आहेत बघा. आणि संपूर्ण आपल्या बॅच मध्ये संपूर्ण कव्हर होऊन जाईल. बॅच फक्त 499 रुपयामध्ये आहे. कधी फक्त सुरुवातीच्या 50 विद्यार्थ्यांना लक्षात घ्या. किती सुरुवातीचे जे काही 50 विद्यार्थी असतील या 50 विद्यार्थ्यांना ही बॅच आहे. नंतर या बॅचची काय फीस वाढवली जाईल. मित्रांनो जाहिरात 15 जुलैला प्रसिद्ध होईल. जाहिरात येण्यापूर्वी आतापासून आपण काय अभ्यासाला तयार राहा. नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.